नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःख भंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध परमेष्ठी भगवान की जय। सिद्ध कसे असतात बघितलं आपण। सगळ्या ग्रंथांमध्ये आचार्यांनी सिद्धांचं स्वरूप सांगितलंय। आपण सिद्ध पूजेच्या सुरुवातीला सगळ्या गाथांमधून सगळ्या विशेषणांमधून त्या सिद्धांचा परिचय केला होता। त्यातली एक गाथा काय होती? नियमसारची शरीरा अविनासा अनिंद्रिया निर्मला विशुद्धपां जहलो यज्ञे सिद्धा तह जीवा संसिदिणेयाम। काय समजलं? सगळे विशेषण आहेत। अशरीरा अविनासा अनिंदिया निर्मला विशुद्धपा, सगळे समजणे सगळे शब्द आहेत। तर त्या सगळ्या विशेषणांच्या द्वारे सांगितलं की जसे लोकाच्या अग्रभागी सिद्ध आहेत त्यांच्याप्रमाणेच माझा सुद्धा आत्मा सिद्ध स्वभावी आहे। ऐकू येत नसेल तर जवळ या। तर म्हणून सिद्ध स्वरूपाला जाणण्यासाठी म्हणून सांगितलं की सगळे विशेषण जरी घेतलं, ध्यान केलं का? आज ध्यान केलं का? नाही केलं? मग सकाळी सांगितलं तर ध्यान करा, दिवसभरात नाही केलं का? नाही केलं? मग हां केलं नाही का? नाही केलं? मग आपल्याला तेच तर करायचं आहे। मग काय केलं दिवसभर? आपण काय केलं? असं घ्या, काय केलं दिवसभर? जप नाही करायची, जाप अवलंबन आहे, त्या पुढे सरकायचं का नाही आपल्याला? काकू काय केलं? ध्यान करायचं। ध्यान ध्यान म्हणजे शब्द पण सोडावे लागतात त्याच्यामध्ये, त्याशिवाय पुढे जात नाही आपण। जसं परवा सांगितलं होतं उदाहरण, काय साखर गोड असती म्हणलं। गोड कशी असती? गोड म्हणजे काय? गोड म्हणजे गोड, मग शब्द नाही आहेत ना ते। गोड हे शब्द नाही आहेत, गोड हा अनुभव आहे। मग तसा अनुभव घ्यावा लागतो। मग तसंच म्हटलं इथं आत्मा 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 नुसतं शब्द घेऊन काय उपयोग नाही। शब्दाच्या पुढं जाऊन अनुभव घ्यावा लागतो तर आत्मा काय कळणार। मग तो अनुभव घेणार कधी? कसा घेणार? त्याच्यासाठी ध्यान आवश्यक आहे। म्हणून सगळं काम बाजूला ठेवा आणि ध्यान करा। तेवढ्यासाठी वेळ मिळाला आपल्याला, एवढा पुरुषार्थ केला आहे आपण इथं आलोय, तर ध्यानासाठी करा पुरुषार्थ, दुसरं काय करू नका। असेल ते सगळे आपली क्रिया झाली ना शरीराची, फक्त ध्यान करायचं। असं एका ध्यानीच्या सहवासामध्ये आलोय आपण, जे निरंतर ध्यान करतायत। चालतायत तरी ध्यान चालू आहे, झोपलेत तरी ध्यान चालू आहे त्यांचं। आपल्याला दुसरं तर काय कार्य नाही आहे म्हटल्यावर उलट हे करू शकतो आपण इथं। मग आता रात्री झोपायचं नाही, पहिल्यांदा ध्यान करायचं 1 तास घड्याळ लावून, त्याशिवाय झोपायचं नाही। चला, तर अर्घ्य बघत होतो आपण। मस्त काही तेच घेतलं ना। आत्ता पण काय सांगितलं? काय म्हणताय? काय म्हणताय? मी ध्यान केलं म्हणा। बघा छान, ती 1.5 वर्षाची मुलगी ती सांगते मी ध्यान केलं।
काय केलं ध्यान असता? मी जीव आहे. अजून मी सिद्ध आहे. काय काय बरं, आता माझं ऐक पहिल्यांदा. हा, तर आत्ता जे मी म्हणले ना गाथा, सिद्ध कसे आहेत, मग त्या सगळ्या सिद्धांची विशेषणं घ्या. सिद्ध अशरीरी आहे. जाऊ देत लय मोठं लय अवघड आपल्याला कळत नाही शास्त्रातलं. सोप्या सोप्या भाषेतून जाऊ शकतो आपण. काय म्हणले माझ्याकडे बघा, सिद्ध अशरीरी आहेत म्हणजे काय? सिद्धांना शरीरच नाही म्हणजे काय? ते कसे आहेत? मग आपण शरीर नाही हे बघायचं नाहीये, काय आहे ते बघायचंय. मग कसे आहेत सिद्ध? काय आहे काय तिथं? नाही नाही हे सगळं बघितलं आपण. इथं पण आपण जेव्हा ध्यानाला बसतो त्यावेळेस हाच विचार करतो, मी शरीर नाही, मी कशाय नाही, मी कर्म नाही, मायत मोह नाही. नाही नाही नाही, आहे आहे काय ते पण बघा ना जरासं. मग त्या आहेला धरायला यायला पाहिजे. काय आहेत सिद्ध सांगा? काय आहेत सिद्ध? अविनाशी पण निगेटिव्ह झालं, परत निगेटिव्ह झालं. पॉझिटिव्ह सांगा. सिद्ध कसे आहेत? कसे आहेत? ते आत्मा आहेत ना, एक फक्त आत्मा आहे. तर तो आत्मा कसा आहे ना, तसा माझा आत्मा आहे. म्हणून ते काय आहेत ह्याचं ध्यान करायचं. मग ते म्हणजेच मी आहे. माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काय फरक नाही आहे. फक्त हे वरती आहे, हे आवरण त्यांचं निघून गेलं आहे आणि ते तिथं आहेत. त्यामुळं त्यांच्या समान मी आहे हे समजण्यासाठी सिद्धांची पूजा येत असली कुठली, हिंदी मराठी त्याच्यातलं म्हणायचं. मराठी कुठली पूजा सिद्धांची? हां, यजितो त्या सिद्ध चक्र दीपाला. मग येते की तुम्हाला? लोकाग्रीजो विलसे त्याला. तुम्हाला येते की पूजा? ते तुझ्या पाठ. बरं, कुठल्या लाईन एखादे माहिती आहेत ना, तर ते लाईन घ्यायचं ध्यानामध्ये. 24 तीर्थंकरांची पूजा येते तुम्हाला? 24 तीर्थंकरांची येते की? तर त्यातली 1-2 लाईन कुठल्या असतील ते विचारात घ्या आणि त्याच्याद्वारे ध्यान करा. कुठलं आपल्याला येतं आहे ते भजन, एखादं काव्य, एखादं स्तोत्र, त्याच्यातले शब्द घ्यायचे आणि शेवटी आपल्याला आत्म्याला धरायचं आहे. मग ते कसं धरायचं हे त्या ध्यानात कळायचं. काय म्हणा? मी करतो, मी ध्यान करतो, मी ध्यान करतो, त्याशिवाय झोपणार नाही. त्याशिवाय झोपणार नाही. नुसतं म्हणायचं नाही, शास्त्रासमोर खोटं बोलायचं नाही. शास्त्राच्या समोर खोटं बोलायचं नाही. ध्यान करतो म्हटल्यानंतर 5 मिनिट का होईना. 5 मिनिटं नाही, 5 मिनिटं नाही झाले. 5 मिनिटं गेलं सगळं आता. 1 तासभर करा ध्यान. मग आता हे गाथा सांगितलं की नाही मी, अशरीरी आहे. जाऊ देत, मी आता लिहून दिलेलं मराठी आहे त्यावरनं कळते. अजर, अमर, अविकल, अविकारी हे सगळे विशेषण आहेत त्यांची. मग अजर आहेत, अमर आहेत भगवान. मग ते आहेत काय नक्की? त्यांच्यामध्ये मरण नाही आहे, जन्म नाही आहे, जरा नाही आहे. मग ते आहेत काय हे बघा ना. मग काय आहेत? असे सगळ्या दोषांनी रहित आहेत, सगळ्या संकटांनी, सगळ्या भयांनी, सगळ्या व्यापांनी रहित आहेत. असा तो आत्मा सगळ्यापासून अस्पर्शी आहे. आणि सगळं हे संकट आहे कशामुळं? हे शरीरामुळे आहे. मग मी त्याला धरून बसलोय आणि ते मी मानतोय. म्हणून तुम्हाला आजपर्यंत सुख मिळालं नाही आहे. म्हणून तुम्ही याचा अंत करू शकला नाही आहे. म्हणून करायचा आहे अनुभव काय? आत्ता फक्त त्या शरीरापासून तोडायचं स्वतःला. तर त्या स्वतःला धरा, शरीर तुटून जातं. म्हणजे परवा मी सांगितले ना, काय सांगितलं होतं? जेव्हा मीचा अनुभव करणार आपण त्यावेळेस आत्ता आपण काय म्हणतोय स्वतःला? मी म्हणजे मनुष्य. दिसला का मनुष्य म्हणजे काय हो? हात पाय कान नाक डोळे हे मनुष्य आहे का? फिलिंग आहे ना ती, मी मनुष्य आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी सुभाष आहे, मी स्मिता आहे. असं मी एक काय बघतो? मी आहे म्हणत असताना, मी स्मिता आहे असं म्हणत असताना मी काय बघणार हो? असं शरीराचा आकार बघणार का? शरीराचं आकाराचं नाव आहे ते नाव बघणार. मग मी त्याचं तिथं फिलिंग आहे ना ती मी म्हणजे
ते मी म्हणजे एक जाणीव आहे, एक अनुभव आहे तो. मग तो अनुभव फक्त याला जोडून करतोय, तो त्याला न जोडता करायचा आहे. मग विचार करा ना, म्हणजे परवा एकदा घेतलं होतं मी, काय शरीराच्या आत आत्मा आहे असं तुम्ही विचार करता. आता विचार करा की कसा आहे हो आत्मा. शरीराच्या आत आहे म्हणत असताना आपण ते डोळ्यातनं आत बघायला जातो, क्यूटा आहे, केवढा आहे, दिसतोय का नाही, डोळ्याचा तर विषयच नाही. पण मग केवढा आहे हो आत्मा, शरीर प्रमाण आहे. त्यामुळं बघा की ध्यान करत असताना हे शरीर मला नाही दिसायला पाहिजे, तर तेवढाच आत्मा आहे हे मी जाणायला पाहिजे. आपण डोळ्याने पाहायला जातो त्यामुळं शरीरच दिसतंय. ज्ञानाने बघा, मग जेवढं शरीर आहे ना तेवढाच आत्मा आहे. असं कुठंतरी छोटासा आहे, डोक्यातच आहे, हृदयातच आहे असं नाही आहे. आत्मा तर सर्व प्रदेशामध्ये व्याप्त आहे. जाऊ दे, ते नको ना, निग्लेक्ट करा. म्हणजे मला माझं स्वरूप बघायचं आहे ना, तर कसं आहे मी, मग एवढ्या प्रमाणाच आहे, तर तिथं फक्त शरीर बघू नका तेवढंच. मग जे मी आहे ते बघा, त्याला सिद्ध म्हणलं, त्याला शुद्ध आत्मा म्हणलं. आकार बघायचं नाही आहे, मी आकार सांगतेय समजण्यासाठी तुम्हाला. आकार नाही आहे जीवाला ॲक्च्युली, पण आपण आकार बघायचं नाही. इथं बसता का, इथं बसा. आकार हा शरीराचा आहे, जीवाला आकार नाही. बघायचं नाही. हा, नाही बघायचं. मग काय बघायचं, शरीराप्रमाणे सिद्धाचा आत्मा शरीराप्रमाणे एक तेवढ्या आकारामध्ये स्थित आहे, पण ते आकारवाले नाही आहेत, निराकार आहेत. हा, म्हणून सांगितलं माझा आत्मा सुद्धा असा निराकार आहे. ह्याची अनुभूती करणं केल्यावरच तिथं आपल्याला सिद्ध स्वरूप दिसणार, त्याच्याशिवाय नाहीच. चला अर्घ्य म्हणा. नेत्रोन्मीली विकास भाव निवहै रत्यंत बोधाय वै वार्गंधाक्षत पुष्पदाम चरुकै सद्दीपधूपै फलै यश्चिंतामणि शुद्ध भाव परम ज्ञानात्मकैरर्चयेत् सिद्धं स्वादुमगाधबोधमचलं संचर्चयामो वयं. सांगा अर्थ काय होतं सुरेता काकी. नेत्राला उन्मिलित करणं म्हणजे उघाडणं. नाही, ज्ञानरूपी नेत्राला उद्घाटित करणारे कोण आहे, तर विकास भाव म्हणजेच विशुद्ध भाव. त्याच्याद्वारे अत्यंत बोधाय म्हणजे अनंत अशा ज्ञानाला प्राप्त करण्यासाठी, ज्ञाननेत्राला उघडण्यासाठी जे विशुद्ध भावरूपी समूह आहे, त्याच्याद्वारे अनंत बोधाची प्राप्ती करण्यासाठी मी जे चिंतामणी स्वरूप शुद्ध भाव परमज्ञानात्मक जल गंध अक्षत पुष्प चरु दीप धूप फल यांच्याद्वारे सिद्ध किंवा काय म्हणलं स्वादुम अगाधम, हे सगळे विशेषण घेतलेत सिद्धांची, की जे स्वादुम म्हणजे काय म्हणायचं, अनंत आनंदरूप स्वादाने रसरसलेले आहेत, भरलेले आहेत, असे ते सिद्ध अगाध ज्ञानवाले अचल त्यांची आम्ही सर्व संचर्चयामः म्हणजे अर्चयेत म्हणजे पूजा करतो, आणि चर्चयामः म्हणजे पण तल्लीनतेने पूजा करतो असं सांगायचं. तन्मयतेने मी त्यांचं पूजन करतो, भक्ती करतो त्या सिद्धांची. असे ते सिद्ध आहेत. मग ते सिद्ध म्हणा किंवा माझा सिद्ध स्वभाव म्हणा.
समानच आहे. मग त्यासाठी त्यांनी काय घेतलंय, चिंतामणी कोणाला म्हणायचो? हां, चिंता, ज्याची चिंता करतो ना, असं घ्या डोक्यावर, चिंता ज्याची करतो ना, असं घ्या. तर त्या चिंतनाच्या द्वारे त्याची प्राप्ती होती. जर ते रत्न तुमच्याजवळ आहे तर त्याचं नुसतं चिंतन करा, कशाचं तरी, कुठल्याही गोष्टीचं, तर त्या रत्नाच्या निमित्तात, त्या मणीच्या निमित्तात तुम्हाला इच्छित वस्तूची प्राप्ती होते. त्याला म्हणलं चिंतामणी. मग सांगताय चिंतामणी काय आहे हो? बाहेर असं काय पत्थर, काय म्हणायचं, असं गोष्टींमध्येच ऐकून माहीत आहे आपल्याला. असं चिंतामणी रत्न कुठं असते हो? मुंबईला आहे काय? का पुण्यात आहे? म्हणजे इकडं तिकडं तर कुठं आहे हे माहीत नाही आपल्याला, पण गोष्टीमध्ये असतं. मग असं ते दगड, ते तुमची चिंता पुरवणार, तुम्हाला इच्छित वस्तू देणार. फार रेअर आहे म्हणा, नाही तर दुर्लभ आहे म्हणा, नाहीच आहे म्हणा, पण असं चिंतामणी आपल्याजवळ स्वभाव आहे, किंवा एक माझी ती शुद्ध पर्याय जी आहे ती मला इच्छित वस्तू देणारच. आणि मला इच्छा काय आहे? कशाची इच्छा आहे मला? सुख. किती टेन्शन, सुख, परम सुख, सुखाची इच्छा आहे. मग ते कसं मिळणार आहे? मग त्यासाठी चिंतामणी रत्न शोधायला जायचं नाही बाहेर. मग माझा स्वभाव असा आहे की पाहिजे ती गोष्ट देणार तुम्हाला. तुम्हाला पाहिजे सुख ना, भरभरून सुख द्यायला तयार आहे आपला स्वभाव आपल्याला. फक्त आपण बाहेर बघत बसतोय, आत बघत नाही आहे. म्हणून जिथं आहे तिथं शोधा तर मिळणार, हे सांगतायत. तर त्यांनी इथं चिंतामणीसाठी म्हणून थोड़सा विश्लेषण घेतले, ते वाचते. लोगों का कहना है कि चिंतामणि के द्वारा मनोवांछित वस्तु मिलती है, लेकिन ऐसा वह पत्थर का टुकड़ा चिंतामणि कोई रत्न नहीं है. फिर शास्त्रों में ऐसा उल्लेख क्यों मिलता है की, म्हणा बघू, धर्म भावना राजा राणाची शेवटचे 2 ओळी. हां, जाचे सुरत हृदय सुख चिंतित चिंतारेन, बिन जाचे बिन चिंतये, धर्म सकल सुख देन. म्हणजे काय सांगा? जाचे सुरत हृदय सुख म्हणजे त्या कल्पवृक्षाला सुद्धा याचना करावी लागते, मला हे द्या. सुरतरू म्हणजे कल्पवृक्ष, ज्याचे म्हणजे याचे याचना केली. सुरतरूला याचना केली असताना तुम्हाला सुख मिळतं. आणि चिंतित चिंतारेन, चिंतामणी रत्न सुद्धा तुम्हाला चिंतन केल्यावर फळ देतं. पण धर्म एक असा आहे की बिन जाचे बिन चिंतये, याचना पण करायची गरज नाही. म्हणून त्यांनी विशापार स्तोत्रमध्ये पण फार सुंदर घेतलं आहे असं शेवटी, की तुम्ही झाडाखाली गेल्यावर म्हणावं लागतं का, हे झाड मला सावली दे. काय झाडाखाली आपण गेलो तर बिन जाचे बिन चिंतये तुम्हाला सावली मिळणार. हां, ऑटोमॅटिक मिळते, बरोबर आहे. तसं सांगताय धर्म काय आहे? धर्म असा आहे की ज्याचं चिंतन न करता, ज्याची याचना न करता तुम्हाला सहज सुख देणारच. फक्त तुम्ही त्याच्या सावलीत येत नाही हो, म्हणून कुठं बसता? मेडिकल लाईनमध्ये. म्हणजे बाहेरच आपण सुख शोधत बसतो तर कुठं मिळणार? मग छत्र छायेत या ह्याच्यासाठी सांगतेत, भगवंतांच्या छायेमध्ये राहावा तर, किंवा आत्म्याच्या छायेत राहावा तर कुठलंही दुःख तुम्हाला राहणार नाही. इस धर्म भावना में बतलाया कि चिंतामणि रत्न चिंता करने से, चिंता म्हणजे इच्छा केल्याने सुख देतं. फिर आगे जो कहा कि धर्म से तो बिना इच्छा किए ही संपूर्ण सुख मिलते हैं, तो धर्म से जब चिंतामणि रत्न का नाम अलग रखा
तो वह आत्मभाव में पृथक कोई जड़ वस्तू ही होना चाहिए. म्हणजे आत्मा म्हणजे ते रत्न नाही आहे, चिंतामणी पत्थर ते नाही आहे, तर त्यापेक्षा भिन्न काहीतरी आहे, तो आत्मा आहे असं त्याचा अनुभव करायला पाहिजे. काय समजलं सांग? भिन्न आहे म्हणजे चिंतामणी रत्नाचा शोध घेताय ना तुम्ही, तर म्हणजेच तुम्ही काहीतरी वेगळं बघताय, आत्म्याला सोडून बाहेर जाऊन शोधताय. तर सांगतायत की असं बाहेर कुठली वस्तू तर नाही आहे, म्हणून सांगतायत आत्मा त्यापासून भिन्न काहीतरी आहे. ऐसा जडरत्न सब सुख देने के लिए समर्थ नहीं है. जरी तुम्हाला मिळालं ना रत्न, चला जाऊ देत, माझ्याकडे आहे, मी तुम्हाला देणार. काय मागणार हो? माझ्याकडे चिंतामणी रत्न आहे आत्या, काय पाहिजे सांग. तुझ्या हातात चिंतामणी रत्न आलं, काय मागणार? मंगला बेन, पहिला चिंतामणी रत्न मिळतच नाही. हाय माझ्याजवळ आहे हाय, मग सांगा की काय मागणार ते. तर हां काय पाहिजे हो? असे मनोरे असतात आपले एकावर एक, मग हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. हां काय काय पाहिजे हो? सगळ्यातून शेवटी तुम्ही सुख मागताय ना, तर ते सुख बाबांना तिथं नाही आहे, त्या रत्नात नाही आहे. किती धन मिळालं तरी पण सुखी नाही होत आहे आपण. किती अनुकूलता मिळाली, परिवार मिळाला व्यवस्थित, सगळं पाहिजे तसं चालू आहे, तरी सुखी का नाही हो तुम्ही? का नाही? कारण त्यात नाही आहे ते, त्यात नाही आहे ते, आणि आपण त्यातून काढायला जातोय. जिथं पाणी नाही आहे तिथं उकरून खोदून किती पाणी लागणार हो? म्हणून आहे तिथं बघा ना, तिथं शोधा तर मिळणार आहे. तुम्ही येतात नंतर फिरून फिरून सगळीकडं कंटाळल्यावर दमल्यावर येता जवळ, पण आम्ही सांगतोय पहिला या. तर तिथं दमणार नाही तुम्ही. पण नाही, आम्हाला दमायचंच आहे, दमा असं म्हणतात मग आचार्य. काय नाही, आम्ही संसारात फिरून येणार. जसं ते म्हणतात ना, उदाहरण सांगतात माताजी, काय ती शेळी असती आणि ती शेळी त्या खड्ड्यात पडायला लागली होती, तिच्या मागं त्या शेळ्यांचं रांग होती. आता ती पडतीये म्हणल्यावर ती स्वतःला सांभाळतीये, तर मागची शेळी काय म्हणती, पड लवकर, मला पण पडायचं आहे. म्हणजे ते दुःख आहे तिथं, ते खड्डा आहे, तर त्याच्यामध्ये पडायला सगळ्यांची धडपड. आणि इथं वर देव येऊन हात द्यायला लागले, तर बाबांनो चला वर, मी तुमचा उद्धार करतो, तुम्हाला सुख देतो. कोणाची तयारी आहे? थांबा, अजून थांबा. जसं सांगितलं, हे सगळं चाललंय ना आपलं अनर्घ्य पदासाठी चाललंय. अनर्घ्य पद म्हणजे काय सांगितलं होतं काल? हां, अर्घ्य म्हणजे समर्पण करणे, अर्पण करणे. लिहा, अर्घ्य म्हणजे अर्पण करणे. अर्घ्य अर्घ्य म्हणजे अर्पण, आणि अनर्घ्य म्हणजे म्हणजे अर्घ्य म्हणजे अनमोल वस्तू देत आहे, तर अनर्घ्य म्हणजे त्याच्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ काहीतरी आहे. तर काय आहे ते? तर त्यासाठी सांगितलं मोक्ष हेच सर्वश्रेष्ठ पद आहे. मग त्या अनर्घ्य पदाच्या प्राप्तीसाठी म्हणून मी हे अष्टद्रव्ययुक्त अर्घ्य चढवतो असं म्हणलं गेलं. तर एक सेठजी होते आणि ते रोज जाऊन मंदिरात काय म्हणायचे, देवा मला मुक्ती दे, देवा मला मुक्ती दे. म्हणता का नाही रोजवर? दुःख खो कम खो बोईलाओ सुगई गमनम समाई मरणम म्हणता की नाही रोज? तथास्तु म्हणले समज देव. काय? दुःखाचा क्षय हो, कर्माचा क्षय हो, बोधीची प्राप्ती हो, सुगती गमन हो, समाधी मरण हो, आणि दुःख को गम को बोईलाओ सुगई गमनम समाई मरणम जिनगुण संपत्तीची मला प्राप्ती हो. आणि त्याच्यामध्येच समाधी मरण हो म्हणजे मोक्ष हो, ही पण भावना. मग ती सगळी भावना तुम्ही करता रोज मंदिरात येऊन. मग तसंच झालं काय, एक दिवस ते सेठजी रोज येऊन म्हणायचे मंदिरमध्ये, मला हे देवा मुक्ती दे, मुक्ती दे. देव कंटाळले, एक दिवस म्हणले चल तुला देतोच. हां, मग ते सेठजी तयार झाले, म्हणले वा किती भारी. म्हणले पण माझी एक अट आहे. कोण म्हणलं असं? सेठजी नाही हो, देव म्हणले. देव म्हणले माझी एक अट आहे. काय? म्हणले तुझ्याकडं 7 फॅक्टरी आहेत आणि 7 मुलं आहेत, तर त्यातला एक फॅक्टरी रोज जळणार. आज एक फॅक्टरी, उद्या एक फॅक्टरी, परवा एक, असे 7 दिवस रोज एक फॅक्टरी जळणार.
आणि रोज एक एक मुलगा मरणार. 8व्या दिवशी तुला मुक्ती. मी घेऊन जातो तुला. काय म्हणले? सगळं संपलं ना, मग काय करायचं आहे राहून इथं? पण ते 7 दिवस तुला इथं फेस करावं लागणार आहे. काय करायचं? फक्त 7 दिवस न्याता राहून दाखव. काय? 7 दिवस तुझे सगळे फॅक्टरी जळणार आणि 7 मुलं मरणार. 8व्या दिवशी मी तुला मोक्षाला नेणार. हे सगळं ऐकलं सेठजी म्हणाले तुमचं मोक्ष लई महाग आहे, आम्हाला दुसरा मोक्ष द्या म्हणले. काहीतरी दुसरा वे द्या किंवा दुसरं. म्हणजे काय करतोय आपण इथं पण पळवाट शोधतोय. आपल्याला पाहिजे तसा मोक्ष असावा. कसा असतो मोक्ष? धर्म कसा असतो? सगळे आज हेच चाललंय ना शिथिलाचार, की आपल्याला पाहिजे तसा धर्म करतायत. म्हणूनच ते धर्माचं स्वरूपच बिघडून गेलंय. जसं एक जण आले होते इथं आणि त्यांना प्रतिमा होती. प्रतिमा म्हणजे काय असते माहिती आहे ना? काय असती? सगळं आदर जेवण, आदर भोजन. काय करायचं? काय म्हणायचं? 16 आदर. आणि त्याच्यामध्ये जरासुद्धा दोष लागायला नको. जसं त्यागी मुनी आता शुल्लिका आपल्याकडे आहेत, तसं माताजी घेतात आहार, तसं कुठं न शिवाशिव करता असं आदर शुद्ध भोजन आहे ते एक टाईपचं. तसं घ्यायचं तर मर्यादित ना, म्हणजे सगळं. नाही ते झालं की मर्यादित तर सामान्य गृहस्थ श्रावक सुद्धा घेणारच की. पण वस्त्राची शुद्धता, त्या रसोईची शुद्धता, विहिरीचं पाणी, सगळं जे काय सांगितलं ना, जसं शुद्ध भोजन सोवळ्याचं, तर तशा प्रकारानेच घ्यायला पाहिजे. पण आज लोक काय करायला लागलेत? प्रतिमा घ्यायचे भाव, चारित्र्यात प्रगती करायचे भाव, पण ज्ञानच नाही. कसं पालन करायचं काय? ते म्हणले आम्ही पिशवीतनं आणले 16, गाडीतनं आले होते परगावाहून, म्हणले आम्ही ते घालतो. म्हणजे सांगायचे मला कोणाची निंदा नाही करायची आहे, फक्त म्हणायचे की लोकांनी धर्माचं स्वरूप बदलून टाकलंय, त्याच्यामुळं मग मला पाहिजे तसं करतो आम्ही सोहळ्यामध्ये. प्रतिमा आहे मला, मग आम्ही त्यांना सांगितलं इथं आहेत सोहळ्याचे कपडे, तुम्ही इथलं घाला आणि इथं जेवा तसं शुद्ध. नाही म्हणले आम्हाला चालतंय. आता काय करणार? म्हणजे काय केलं? ही तर पिढी आज अशी आहे, उद्या सांगा काय रूप होणार आहे? सगळं शुद्धच असते काय त्याच्यामध्ये. आम्ही परम शुद्ध आहोत असं म्हणून मग सगळं ते एकदा एका प्रवचनमध्ये एका पंडितांनी काय सांगितलं, म्हणले महावीरांनी जे काय लिहिलंय ना, दिव्यध्वनीत सांगितलंय ना, सगळी ती जिनवाणीच काय म्हणायचं कायापालट होऊन जाणार आहे त्या जिनवाणीचा. उद्या लोक म्हणले बेट टी पिणार आणि आम्ही प्रतिमाधारी म्हणून सांगणार. म्हणजे कुठल्या दिव्यध्वनीत सांगितलं बेट टी प्यायला पाहिजे म्हणून? बेट टी म्हणजे काय सांगा त्यांना? अंथरुणावर उठायचं पण नाही तिथंच, हातात चहा पिल्याशिवाय आम्ही उठणारच नाही. म्हणजे सगळं देवदर्शन राहिलं, आंघोळ राहिली, शुद्धी राहिली, पूजा राहिली, सगळं बंद होणार. मग हे कुठं सांगितलंय असं? जसं शास्त्रात सांगितलंय त्याच्याप्रमाणे पालन करण्याची आपली तयारी असेल तर धर्म टिकणार, नाहीतर धर्माचं सुद्धा सगळं स्वरूप असं नष्ट होऊन जाणार आहे. म्हणून सांगितलं की आपण मोल्ड व्हा, धर्माला मोल्ड करू नका, सगळ्या विधीला मोल्ड करू नका. त्याच्या निमित्तात धर्माचा आपल्याकडून ऱ्हास होऊ नये. अनर्घ्य म्हणजे सर्वश्रेष्ठ किंवा अनर्घ्य म्हणजे मोक्ष. मोक्षपदाच्या प्राप्तीसाठी मी अर्घ्य चढवतो. कसं मिळणार हो मोक्षपद? काय करता तुम्ही मोक्षपदाच्या प्राप्तीसाठी? काय करता? काय नाही. कसं काय काय करतो? म्हणजे त्यांनी सांगितलं उदाहरण की एखादा पक्षी आहे आणि तो पिंजऱ्यामध्ये कैद आहे, त्याला मुक्त व्हायचंय, त्याची भावना काय हो? मी कधी मुक्त होणार, कधी स्वतंत्र होणार, कधी भावना आहे त्याची? निरंतर. तर तिथे सांगितलं तो त्या पिंजऱ्यात कैद आहे तर झुरतोय, असा तडफडतोय, कधी मी बाहेर पडणार, कधी ते दरवाजा उघडेल आणि मी मुक्त होईन, असं तो निरंतर त्याचं चिंतन, त्याची धारा तीच आहे. मी मुक्त होणार, कधी होणार, कधी होणार. तुम्ही आहे का हो तसं? तुम्ही एकतर कैदेत आहे हेच माहीत नाही तुम्हाला. कुठली कैद आहे हो? आज हे दुसरे आलेत का? नाही ना, तेच आहेत ना.
नाही, काल एकदम म्यूट बसले होते, आज जरासं म्हणजे म्हणायचंय काय की आपण कैदेत आहे हे स्वीकार आहे का पहिल्यांदा आपल्याला? कसलं कैदेत? हां, ते भजनात आहे ना, कर्म कैदी आत्मा मुचा देह तुरुंगात, लाख लाख योनी फिरतो काल हा अनंत. म्हणजे काय? योनी फिरतो म्हणजे अंत. या कर्मरूपी कैदेमध्ये आहे, किंवा त्या समाधी मरण भाषामध्ये पण म्हटलं ना त्यांनी, शरीर ही कैद आहे. काय म्हटलं होतं? माझं पुस्तक कुठे गेलं? मागे एकदा दाखवलं होतं की मी तुम्हाला. काय? $292 पानावर आहे जिनेंद्र अर्चनामध्ये. 12 नंबरचं दोहा आहे, हे कडवं आहे. कर्म महादुठ वैरी मेरो, तासे ती दुख पावे, तन पिंजर में बंद कियो मोही, यासो कोन छुड़ावे. भूख तृषा दुख आदि अनेकन, इसही तन में गाढ़े. मृत्युराज अब आय दया कर, तन पिंजर सो काढे. काय म्हणलं? समजण्यासारखं आहे ना. कर्म महादुठ वैरी मेरो, तासे ती दुःख पावे. कर्मच मोठा वैरी आहे, त्याचं जो सेवन करणार तो नियमाने दुःखी होणार. तन पिंजर में बंद कियो मोही, यासो कोण छुडावे. शरीर रूपी पिंजऱ्यामध्ये मोही मला बंद केलेला आहे. कोणाला? मला. असं सगळ्यांनी मला म्हणा, नाही तर माझ्याकडे बघू नका. कोण? मला या पिंजऱ्यामध्ये कोण कैद केलंय? मी स्वतः. तन पिंजर में बंद कियो मोही, असं कोण छुडाय. कोण काढणार सांगा तुम्हाला या पिंजऱ्यातून? कोण काढणार? कोणाला शक्ती आहे? तुमची शक्ती कशी माहिती का? तुम्ही या पिंजऱ्यातनं निघणार, दुसऱ्या पिंजऱ्यात अडकणार. मग त्या पिंजऱ्याचा नाश कसा होणार? कोण काढणार त्या पिंजऱ्यातून बाहेर आपल्याला? तर सांगतायत की मृत्यूराज अब आय दया कर, तन पिंजर सो काढे. म्हणून तुला काढायसाठी मृत्यू आलाय जवळ, तर तू त्याला घाबरतोयस. मरण हे तुम्हाला त्या पिंजऱ्यातनं सोडवायला आलंय, पण तुम्ही काय करताय? त्या मरणाला पुढं ढकलायला बघताय, त्या मरणापासून दूर पळायला बघताय. तुम्ही काय करता हो? पेशंटना औषध देता, म्हणजे त्यांचं मृत्यू पुढं ढकलता, हो ना. काय त्यांना बिचाऱ्यांना मरायचं असतंय, तर तुम्ही लोक मरू देत नाही. म्हणजे काय मारायचं का असं म्हणा की पेशंटना. म्हणजे तिथं त्यांना ते काय म्हणायचं, शरीर सगळं खिळखिळं झालेलं असते, रोगी झालेलं असते, खोकरत बिचारं मरायला लागले ते, तर तुम्ही त्याला अजून औषध देऊन 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 काय करताय? एक्सटेंड करताय त्याचं मरण. म्हणजे त्याला बाहेर काढायचं त्यातनं का त्यातच अडकून पडवायचं? पण तुमच्यावर ते पेशंट असते, मला मरायचंच नाही आहे. म्हणजे काय झालं तरी सुद्धा मला ते शरीर सोडायचं नाही, इतकी त्याची प्रबळ भावना असते. ते जरी जखम म्हातारं झालंय ते शरीर, तरी सुद्धा माझं आहे ना ते. त्यामुळं जोपर्यंत ज्ञान आहे तोपर्यंत सोडायचा प्रयत्न करा, त्यातून सुटा ज्ञानातून. तर अवघड नाही आहे, अन्यथा आपण पुन्हा अनेक अशा शरीरांमध्ये अडकणार आणि प्रत्येक ठिकाणी मरण तर येणारच आहे. म्हणून सांगतात ते मृत्यूचा उपकार आहे उलटा आपल्यावर, जो तुम्हाला दया करून त्यातून बाहेर काढतोय. म्हणून समाधी मरण साधा, त्याचा उत्सव करा असं पुढं सांगितलंय. तो तुमरे जिय कौन दुःख है, मृत्यू महोत्सव भारी. महोत्सव आहे तो एक. कोणाला वाटतो? ज्याला त्या शरीरातून त्या कैदेतून सुटायचं त्याला वाटतं. म्हणून कशासाठी गेलो आपण तिकडं? कैद का आली हो? हां, तो पक्षी आला होता ना मध्ये. पक्षी काय म्हणतो? मला बाहेर पडायचं ही त्याची निरंतर भावना त्या पिंजऱ्यातून. तशी आपली भावना आहे का हो? किती भावना आहे सांगा? मला मुक्त व्हायचे असं निरंतर वाटतं का तुम्हाला? झुरताय का तुम्ही त्याच्यासाठी? आपण रमतोय,
आणि ज्यांनी सांगितलं ज्यांच्या भावनेमध्ये संसार आहे ना, त्यांना भ्रमणापासून कोणीही सोडू शकत नाही. काय म्हणले? त्यांच्या भ्रमणाचा अंत नाही होऊ शकत. ज्यांची भावना मुक्तीची आहे त्यांना कोणी संसारात अडकवू शकत नाही. म्हणून आपल्याला आपण स्वतः अडकवतोय. म्हणून भावना ही रोज करायची. काय? मी मुक्त होणार, मी सिद्ध होणार. आपल्या ज्ञानामध्ये तरी येऊ देत ना सारखं ते सिद्ध. त्यांचं जसं म्हटलं एखादं फिल्म आवडली, त्यातलं हिरो हिरोईन कोण आवडलं, तुमच्या डोळ्यासमोर सतत असते की नाही हो त्याचं सगळं. कोणी फेवरेट प्लेयर असेल, काय पण असेल, फेवरेट ॲक्टर असेल, त्याचं सगळं आपल्या ज्ञानात ध्यानात सतत. त्याची चर्या, त्याची हेअरस्टाईल, त्याची वेशभूषा, सगळं खाणं पिणं, सगळ्यावर तुमचं एकदम कीन ऑब्झर्वेशन आणि तसं सगळं करण्याचा प्रयत्न. मग सांगताय तिथे तुम्हाला सिद्ध बनायचे, तर त्या सिद्धांना सतत का नाही ठेवत आपण ज्ञानामध्ये? मग सतत राहू देत ना. दिवसभरात उद्या सकाळपासून रात्रीपर्यंत सिद्धांवरच चिंतन करायचं. उद्या दिवसभर सिद्धांच्या बरोबर राहायचं. कुठं जाता? कुठे आहेत सिद्ध? आत्म्यामध्ये. मग ते जे सिद्ध झालेले आहेत ना आता, सिद्ध शिलेवर आहेत, तर त्यांचं स्वरूप आणायचं डोळ्यासमोर सारखं आपल्या ज्ञानामध्ये. आणि तसा मी ह्याचा अनुभव दिवसभर करायचा उद्या. आणि मला रात्री उद्या सांगायचं 8 वाजता काय वाटलं आपल्याला. तशी सिद्धत्वाची भावना झाली का आपली? मी सुद्धा मुक्त होणार ह्याच्यासाठी एक प्रबळ अंतरंगातून असं आवाज आला का आपल्याला? किंवा तसा पुरुषार्थ झाला का? करतो का? सगळं परीक्षण स्वतःचं स्वतः करा, तर सिद्धपद अवघड नाहीच. म्हणून काय म्हणलं? मी सहज सिद्ध होणार, निषदीन निज अनुभव करणार. सिद्ध काय करतात हो? निरंतर निज अनुभव करतात. त्यामुळं त्यांना त्या सुखापासून कोणीही तोडू शकत नाही. त्यांचं सुख त्यांच्यापाशी निरंतर आहे आणि त्यामध्येच ते लीन आहेत, तृप्त आहेत. त्यांना तुमच्याकडं बघायची पण आवश्यकता नाही. सगळं दिसतं त्यांच्या ज्ञानात, पण ते काहीच बघत नाही आहेत. आणि तुम्हाला काहीच दिसत नाही तर सगळं बघायचं आहे. काय काय दिसणार हो? चष्म्यातनं दिसतं का? काय डोळ्यातनं दिसतं? सगळं बघायचं आहे पण काय दिसत नसतं. म्हणून कोणाला बघायची इच्छा नको आपल्याला. आपल्याला बघायचं आहे तर ज्ञानाला बघा, तर आपल्याला सिद्ध स्वरूप दिसणार. हो. जाणा. संसारापासून अस्पर्शी असा सिद्ध स्वभाव जाणा. पहा, हा मी आत्मा अनंत गुणांचा पिंड आहे. हा मी आत्मा अनादि अनंत आनंद स्वरूप आहे. एकटाच होतो, एकटाच आहे, एकटाच राहणार. ज्ञान आनंद स्वरूपोऽहम्, मुक्त स्वरूपोऽहम्, जीवोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंत.